रात्री अचानकच अक्कलकोटला जायचा प्लॅन ठरला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे 5च्या सुमारास अक्कलकोटला जायला निघालो आणि तिथे पोचायला आम्हाला 10 ते 11 वाजल्या होत्या. खरंच म्हणतात ना, की अक्कलकोटला जायला वेळ आणि पैसा नाही लागत, तर नशिबाने स्वामींचं बोलावणं लागतं. आणि शेवटी आम्हाला स्वामींचं बोलावणं आलं आणि आम्ही तिथे अक्कलकोटमध्ये पोहोचलो. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती, जी आज स्वामींनी पूर्ण केली. आणि मग क्रिशाला घेऊन आम्ही आतमध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो आणि मग टिळा वगैरे लावला. आणि बघू शकता तुम्ही, भाविकांची खूप अशी गर्दी आहे. सर्वजण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. आणि मग दर्शन वगैरे आम्ही पण घेतलं आणि बाहेर आलो तर इथे बघू शकता तुम्ही, स्वामींची रुद्राक्षाने खूप छान अशी कलाकृती केलेली आहे. आणि हे वटवृक्ष आहे जिथे स्वामींनी समाधी घेतलेली आहे. आणि हे मंदिर जिथे स्वामींचं दर्शन मिळतं आपल्याला. आणि त्याच्या साईडलाच इथे पालखी पण आहे. आणि खरंच खूप सुंदर आणि भव्य मंदिर आहे. आणि इथे गेल्यानंतर खूप समाधानी वाटतं. सर्व विचार आणि दुःख नाहीसे होतात. तुम्हीही एकदा नक्कीच जावा आणि स्वामींचा आशीर्वाद